मला एवढं माहित होतं की स्वामींना चाफ्यांची फुलं खूप आवडतात. पण मी म्हटलं इथून कशाला मी घेऊन जाऊ, ते त्यांच्या असेल तिथून घेईन मी माझ्या मैत्रिणी बरोबर ऑटोमध्ये बसून चालली होती. तर इथे एक सिग्नलवर आमची ऑटो थांबली. एक मुलगा अशी मोठी माळ चाफ्याची घेऊन आला आणि ऑटो जवळ येऊन उभा राहिला आणि बोलला, ताई हे घ्या ना तुम्ही. पटकन माझ्या मनात आलं, अरे मी तर चाफ्याची फुलं शोधत होती आणि काय माहिती तिकडे मला नाही मिळेल म्हणून हा मला विकतोय. तर मी म्हटलं दे. पण त्या चाफ्याच्या फुलाला एवढं त्याने पाणी मारलेलं की ते टपटप पाणी पडत होतं खाली, कारण ते फ्रेश ठेवण्यासाठी ते लोक हे करतात. तर मी असा धरून बसली होती ऑटोमध्ये. सिग्नल झाला आणि ऑटो एकदम स्पीडमध्ये चालू झाली आणि एकदम फाटकन एका प्लास्टिकची पिशवी माझ्या मांडीवर येऊन पडली. चालत्या रिक्षा, एकदम स्पीडमध्ये रिक्षा आहे आणि मी दाराच्या ह्या बाजूला बसलेली आणि माझी मैत्रीण इथे बसलेली. ती पिशवी तिथून आली, म्हणजे ती पहिली तिच्या मांडीवर पडली पाहिजे पण ती माझ्या मांडीवर पडली आणि एकदम ब्रँड न्यू. ओके. मी ती घेतली हातात आणि मी म्हटलं, मला असं वाटतं का स्वामीने बघितलं असेल का हिला त्रास होतोय, पाणी गळतंय, तर माझ्यासाठी पिशवी पाठवली. मी स्वामींना मनातच नमस्कार केला आणि ती फुलं त्याच्यात टाकली, ती माळ टाकली आणि त्या मठात गेले. आणि खरोखर त्या दिवशी बाहेर फुलंवाले होते पण एक पण चाफा नव्हता कोणाकडे.